त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं। आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही, पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो। ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका। डॉक्टर बाबासाहेब बोलले होते, जगा पण वाघासारखं जगा। आणि बाबासाहेब बोलले होते, मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं, ते वाघासारखे जगले। आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल। जगणार की नाही? कुणाला वाटतंय वाघासारखं जगावं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा, आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं, यांना मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चाललेत। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय, बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत्या पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। अरे बघा मीडियावाल्यानो, मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा। माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या। जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो। बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिम्मत नाही डरपोकानो, पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे। गोपीचंद फकीर माणूस आहे ना, मला आगे ना पीछा। तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो। अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो, अरे मेरे जैसा। नाइट में भी रेगुलर पैड, बैक लीकेज के डर से सीधा सोना पड़ेगा। स्टे फ्री सिक्योर नाइट्स, सिर्फ लॉन्गर ही नहीं, पीछे से वाइडर भी, यानी अप टू 100% लीकेज प्रोटेक्शन। सो नो मोर वरी ऑफ स्टेनिंग whichever position you sleep in. Stay free secure nights only for ₹50. गावठी कुत्री आहेत आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवतच इथपर्यंत आलोय। अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो, ज्यांना मी लवत नाही, ज्यांना मी नमत नाही। त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला, सगळ्यांनी माझ्यावरती टीका। अरे पर एक फडतूस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय, वाईट वाईट बोलतोय, मग त्याच्या काय पाया पडायचं का? त्या तज्ञांनी त्याच्या मतच व्यक्त केलं नाही। हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना, घरात त्यांना बायका जेवायला देत नाहीत पण ते तज्ञ असतात।
ते म्हणे गोपीचंद पडळकरनं विधान भवनाची आबरू घाला. अरे मी आबरू वाचवली? एका आमदाराला कोणतर फडतूस माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया